देवी लक्ष्मी घेऊन आली दारी, सुखसमृद्धीची बहार. देवी करो पूर्ण तुमच्या इच्छा आणि मनोकामना स्वीकार. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन कसं करावं, लक्ष्मीपूजनाचा शुभमुहूर्त काय असणार आहे, त्याप्रमाणेच आपल्याला काही चुका करायच्या नाहीत, कोणते नियम पाळायचे आहेत, माता लक्ष्मीला आपल्याला कोणता नैवेद्य हा अर्पण करायचा आहे, कोणता नैवेद्य हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. तसेच या लक्ष्मीपूजनामध्ये एक वस्तू ही असायलाच हवी, ही वस्तू नसेल तर हे लक्ष्मीपूजन पूर्ण होणार नाही आणि त्याचे आपल्याला फळ मिळणार नाही. याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ खरंच माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. दिवाळीमध्ये जे लक्ष्मीपूजन आहे तर या लक्ष्मीपूजनाला अतिशय विशेष असे महत्त्व दिले गेलेले आहे. लहान स्तरातील लोकांपासून मोठ्या स्तरातील लोकांपर्यंत प्रत्येक व्यक्ती हे लक्ष्मीपूजन करत असतात. लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी राहावी म्हणून हे लक्ष्मीपूजन केले जाते. याच दिवशी विष्णूंनी लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले होते. धन आणि समृद्धीची देवी म्हणून माता लक्ष्मीला ओळखले जाते. आपल्या घरामध्ये सुख व ऐश्वर्य नांदावे म्हणून हे लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी दारामध्ये रांगोळी काढली जाते. अप्राप्त लक्ष्मी प्राप्त व्हावी आणि आपल्याला प्राप्त झालेली लक्ष्मी आपल्याकडे चिरकाल राहावी म्हणून हे लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी माता लक्ष्मीची यथासांग पूजा करून, आपल्या दारी रांगोळी काढून, झेंडूच्या माळा लावून, तसेच लाह्या बत्ताशांचा नैवेद्य दाखवून अश्विन महिन्यातील अमावस्येला हे लक्ष्मीपूजन केले जाते. यावर्षी म्हणजे 2023ला लक्ष्मीपूजनाचा शुभमुहूर्त काय असणार आहे तर अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजनाची जी तिथी आहे तर ही तिथी 12 नोव्हेंबरला दुपारी 2:44 सुरू होणार आहे आणि 13 नोव्हेंबरला दुपारी 2:56 संपणार आहे. लक्ष्मीपूजन हे प्रदोषकाळी केले जाते आणि आपण अमावस्या जी आहे तर ती उदय तिथीनुसार अमावस्येची तिथी मानत असतो, परंतु लक्ष्मीपूजन हे संध्याकाळी प्रदोषकाळी केले जात असल्यामुळे लक्ष्मीपूजन हे 12 नोव्हेंबर 2023ला आहे आणि या लक्ष्मीपूजनाचा जो शुभमुहूर्त आहे तर तो असणार आहे 12 नोव्हेंबर 2023ला संध्याकाळी 5:39 पासून ते 7:35 आणि या वेळेमध्येच आपल्याला हे लक्ष्मीपूजन हे करायचे आहे. आता लक्ष्मीपूजन करताना काही नियम हे आपल्याला पाळायलाच हवेत आणि ते नियम आपल्याला काटेकोरपणे पाळायचेच आहेत. ते म्हणजे लक्ष्मीपूजन सुरू असताना आपल्याला कोणतेही आर्थिक व्यवहार करायचे नाहीत, यामुळे माता लक्ष्मी तुमच्याकडून निघून जाते. लक्ष्मीपूजनाच्या वेळी दारे खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत. तसेच पूजा सुरू असताना गाणी लावणे, इतरांशी गप्पा मारणे तर या गोष्टी करायच्या नाहीत. आपल्याला मनोभावे, श्रद्धेने आणि निष्ठेने ही पूजा करायची आहे. लक्ष्मीपूजन फक्त करायचे म्हणून कसे तरी घाईने करू नये. तसेच लक्ष्मीसमोर अखंड ज्योत तेवत राहील तर याची काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे. देवीला आपल्याला सात्विक नैवेद्य दाखवायचा आहे. या पूजेमध्ये आपण ज्या गोष्टी वापरणार आहोत तर त्याप्रमाणे जे साहित्य वापरणार आहोत हे साहित्य तुटकं फुटकं नसावं, तर हे सर्व साहित्य स्वच्छ असायला हवं. तर हे छोटे छोटे नियम आहेत, तर हे नियम आपल्याला हे लक्ष्मीपूजन करताना पाळायचे आहेत. आता या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला कोणता नैवेद्य अर्पण करायचा आहे हे आपण पाहूया आणि यानंतर लक्ष्मीपूजन कसे करायचे तर हे बघणार आहोत. माता लक्ष्मीला आपण दिवाळीमध्ये जो फराळ बनवतो तर याचा नैवेद्य दाखवत असतो. हा नैवेद्यसुद्धा आपल्याला या पूजेमध्ये ठेवायचा आहे, परंतु माता लक्ष्मीला या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खास असा नैवेद्य असतो. तो नैवेद्य असतो पुरणपोळी आणि लाह्या बत्ताशाचा. आता पुरणपोळी प्रत्येकजण करतच असं नाही, त्यामुळे एक वेळ तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवणे जमले नाही तरी चालेल, परंतु तुम्हाला या लक्ष्मीपूजनामध्ये लाह्या आणि बत्ताशाचा नैवेद्य हा दाखवायचाच आहे. तुम्ही फळे ठेवा, मिठाई ठेवा, दिवाळीचा जो फराळ आहे तर तो सुद्धा ठेवा, परंतु लाह्या आणि बत्ताशे हे या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या पूजेमध्ये असायलाच हवेत आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला इतर नैवेद्यांबरोबरच लाह्या आणि बत्ताशाचा नैवेद्यसुद्धा माता लक्ष्मीला दाखवायचा आहे. त्याप्रमाणेच या पूजेमध्ये आपण बऱ्याच वस्तू मांडत असतो, पैसे ठेवत असतो, दागदागिने ठेवत असतो, परंतु अशी एक वस्तू आहे जी प्रत्येकाला परवडते आणि प्रत्येकाच्या घरी ती असते आणि ती म्हणजे लक्ष्मी म्हणजेच केरसुनी.
तर हिलासुद्धा या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही केरसुणी जर लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये नसेल तर तुम्ही इतर कितीही चांगल्या गोष्टी ठेवल्या, कितीही महागड्या गोष्टी ठेवल्या तरीसुद्धा हे लक्ष्मीपूजन हे पूर्ण होत नाही, तर ते अपूर्ण राहते आणि त्याचे फळ आपल्याला मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये केरसुणी तर ही सुद्धा ठेवायचीच आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री माता लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि ज्या ठिकाणी स्वच्छता, सौंदर्य, आनंद, उत्साह असतो तर तेथे लक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद देत असते असे म्हणतात. आणि संचार करता करता लक्ष्मीला ज्या घरामध्ये गुणसंपन्न, संस्कारयुक्त कन्यापुत्र, कर्तव्यदक्ष, संयमी लोक दिसून येतात तर तेथे ती अखंड वास करते. धर्माच्या व कष्टाच्या माध्यमातून जे धन मिळाले जाते तर अशा धनाची पूजा या दिवशी केली जाते. दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये अत्यंत महत्त्वाचा असा हा लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे. ऐश्वर्याची वृद्धी करणारा हा दिवस आहे. रंक असो वा राजा, शेतकऱ्यापासून उद्योगपतीपर्यंत, कामगार ते कारखानदार, प्रत्येकजण आपापल्या परीने लक्ष्मीपूजन करत असतात. वर्षभरातील कमाईला सात्विक अधिष्ठान प्राप्त व्हावे तर अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि यासाठी हे लक्ष्मीपूजन केले जाते. आता पाहूया की हे लक्ष्मीपूजन कसे करायचे आहे. तर आपल्याला लक्ष्मीपूजनाची मांडणी ही शुभमुहूर्त सुरू होण्यापूर्वीच करायची आहे, म्हणजे आपली जास्त गडबड ही होणार नाही. तुम्हाला या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याची पाने व झेंडूच्या फुलांचे तोरण लावायचे आहे. घरामध्ये सकारात्मकता यावी म्हणून घरामध्ये गंगाजल शिंपडायचे आहे. उंबरठ्याला हळदीचे लेपन करायचे आहे. लक्ष्मीपूजनासाठी तुम्हाला एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे आणि या पाट किंवा चौरंगावरती डायरेक्ट पूजा मांडू नये, तर त्यापूर्वी तुम्हाला यावरती लाल रंगाचं कापड अंथरून घ्यायचं आहे. त्यानंतर मधोमध तुम्हाला तांदळाचे अष्टदल कमळ काढा किंवा स्वस्तिक बनवायचे आहे. एका बाजूला दिवा प्रज्वलित करून त्या दिव्याची पूजा करायची आहे. त्यानंतर आपण जे तांदूळ मांडलेले आहेत त्यावरती लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा तुमच्याकडे फोटो असेल तर तो ठेवायचा आहे. यानंतर देवीच्या उजव्या आणि आपल्या डाव्या बाजूला कलश स्थापन करून घ्यायचा आहे. यानंतर गणपतीला अभिषेक करून आपल्याला 2 विड्याची पाने ठेवून त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवून हळदी कुंकू त्या तांदळावरती टाकायचं आणि त्यावरती गणपतीची मूर्ती आपल्याला उजव्या बाजूला ठेवायची आहे. त्यानंतर गणपतीला हळदी कुंकू, अक्षता, फूल व्हायचं आहे आणि यानंतर वस्त्रमाळ तर ही सुद्धा व्हायची आहे. यानंतर तुमच्याकडे जर कुबेराची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याची सुद्धा पूजा करायची आहे आणि सर्व देवांची मिळून एक सुपारी घ्यायची आहे. 2 विड्याची पाने घेऊन त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती आपल्याला ही सुपारी ठेवून सर्व देवांची सुपारी म्हणजे आपल्याला सर्व देवांची पूजा करायची आहे. हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर त्याची सुद्धा पूजा तुम्हाला या पूजेमध्ये ठेवून करायची आहे. त्यानंतर एक नवीन वही तुम्हाला घ्यायची आहे आणि या वहीवरती तुम्हाला शुभ लाभ हे कुंकवाने काढायचं आहे. कुंकू ओलं करून शुभ लाभ असं काढून या वहीची सुद्धा आपल्याला पूजा ही करायची आहे. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला लक्ष्मीची म्हणजेच केरसुणीची, ज्याला आपण झाडू म्हणतो, तर या केरसुणीची पूजासुद्धा करायची आहे. त्यानंतर तुमच्याकडे जे तुम्ही कमवलेले पैसे आहेत, दागिने आहेत, तर हे सुद्धा या पूजेमध्ये ठेवून त्याचीसुद्धा पूजा आपल्याला करायची आहे. यानंतर छोटी मातीची मडकी म्हणजे ज्या सुगड आपण ज्याला म्हणतो तर ती घेऊन त्यामध्ये तुम्हाला नाणी भरून तसेच ती लाह्या व बत्ताशाने भरून या पूजेमध्ये ठेवायची आहेत. तसेच तुम्हाला 7 सुगड या सप्तधान्यांनी म्हणजे तुमच्या घरात जी काही धान्य असतील, गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, मूग, हरभरा, मटकी, चवळी, तर अशी जी 7 धान्य आहेत, धने, तर या 7 धान्यांनी तुम्हाला ही जी सुगड आहेत तर ती भरून ही सुद्धा तुम्हाला ठेवायची आहेत. एखाद्या सुगडमध्ये तुम्ही ती पूर्ण नाण्यांनी सुद्धा भरू शकता. तर ही सुद्धा पूजेमध्ये ठेवून त्याला सुद्धा हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे आणि त्यांची सुद्धा पूजा आपल्याला करायची आहे. त्याप्रमाणेच आपल्याला पूजेमध्ये फळे ठेवायची आहेत. यानंतर माता लक्ष्मीची आपल्याला आरती करायची आहे. शक्य असेल, तुम्हाला जमत असेल तर श्रीसूक्ताचे पठण करायचे आहे आणि यानंतर घरातील सर्वांनी माता लक्ष्मीला हळदी कुंकू, अक्षता, फुले अर्पण करून प्रार्थना करायची आहे, नमस्कार करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला पुरणपोळीचा तसेच आपण दिवाळीसाठी जो फराळ बनवतो तर त्याचा आणि आवर्जून लाह्या व बत्ताशाचा नैवेद्य हा सुद्धा दाखवायचा आहे. आणि त्याप्रमाणेच आपल्याला आपण ज्या पाटावर किंवा चौरंगावर ही पूजा मांडलेली आहे तर त्याच्या समोर तुम्हाला 5 पंत्यासुद्धा प्रज्वलित करायच्या आहेत. कारण दिवाळी हा दिव्यांचा सण आहे आणि त्यामुळे आपण या दिवाळीमध्ये कोणतीही पूजा करतो तर त्या ठिकाणी पंत्या, दिवे हे असायलाच हवेत. त्यामुळे तुम्हाला 5 पंत्यासुद्धा ठेवायच्या आहेत. आता फळांमध्ये माता लक्ष्मीला डाळिंब, श्रीफळ, सीताफळ,
तर या गोष्टी प्रिय आहेत. तसेच शिंगडा हा नदीच्या काठावर आढळतो आणि म्हणून माता लक्ष्मीला तो खूप आवडतो. मिठाईमध्ये केसर भात, तांदळाची खीर, हलवा, तर हे पदार्थसुद्धा माता लक्ष्मीचे आवडते पदार्थ आहेत. हे सुद्धा तुम्ही या लक्ष्मी पूजनामध्ये ठेवू शकता. तर अशा प्रकारे आपण साधी आणि सोपी लक्ष्मी मातेची पूजाही मांडू शकतो. आपण पूजा कशी मांडली किंवा किती साग्र संगीत मांडली त्यापेक्षा आपण ती किती मनोभावे आणि श्रद्धेने निष्ठेने करतो तर याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीची पूजा ही शुभ मुहूर्तावरतीच करायची आहे. जो शुभ मुहूर्त आहे तर त्या वेळेमध्येच आपल्याला श्रद्धेने आणि निष्ठेने ही पूजा करायची आहे.